ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनं 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारतानाचा व्हिडिओ हा समोर आलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात आता अटक केली आहे। हे प्रकरण मिटवण्याकरता 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी महिलेनं केल्याचं वृत्त आहे। तर 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना तिला अटक करण्यात आलेली आहे। तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले? कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशिरे काय ओढले या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। एखादी व्यक्ती लाच घेत असेल तर त्या व्यक्तीला एवढी गोष्ट माहित असली पाहिजे ना की एखाद्या मंत्र्यांवर आपण जर आरोप केले आणि त्या आरोपामधून म्हणजे आरोप झाल्यानंतर आपल्यावर 4 लोकांचं लक्ष असेल, मग 1 आणि 2 कोटी रुपये जर देताना तुम्ही स्वीकारले असतील तर याचा अर्थ तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत। याचा अर्थ त्या मंत्र्यांचा काय दोष नसावा मग आरोप जर खोटे आहेत तर। म्हणून त्यांना कशा पद्धतीने अटक झाली, त्यांनी लाच घेतली का, ह्या सगळ्या गोष्टीचा माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोललेलं उचित राहील। साधारणतः एखादा चांगला नेता कुठल्या पदावर पोहोचला तर त्याच्या मागे ज्या पद्धतीने त्यांचे चाहते असतात तसे विरोधक देखील असतात। अनेक वेळा विरोधकांच्या मार्फत नेते मंडळींना फसविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो, परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की जयकुमार गोरे हे जर का निर्दोष असतील तर निश्चितपणे याच्यातून सही सलामत हे होतील। ती जी महिला ज्यावेळेसपासून ती आरोप करते त्यावेळेसपासून आम्ही सांगत होतो की ती ब्लॅकमेलर आहे, ती मुद्दाम जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न ती करते आणि काल ते सगळं तिचं पितळ उघडीस आलं, ते सगळं पकडलं गेलं आणि तिच्या फोन कॉल्सच्या माध्यमातून अनेक याच्या मागे कोण होतं, कोणी हे सगळं षडयंत्र रचलं होतं, कोणी जयकुमार रावलच्या माध्यमातून जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सरकारवरती हमला करण्याचा कसा प्रयत्न झाला होता। याच्यात अनेक लोकांचे नाव आहे, अनेक लोकांचे फोन कॉल आणि सगळं त्यामध्ये आता तुम्हाला पुढे येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।